नमस्कार. सो आता झालेली आहे दुपार आणि दुपार आमचं नाही आणखी सकाळचे 12 वाजले दुपारी. टाइम चेक कर. 11:50 आणखी हा, सकाळी. बरं ठीक आहे. आणखी सकाळचं आहे यांच्या म्हणण्यानुसार. मला सांगा 12 म्हणजे 11:50ला गावाकडे सकाळ म्हणतात का? गावाकडे ह्या वेळेला लोकांची एक एक झोप होते. बरोबर पण की नाही? जोपर्यंत 12 वाजून तोपर्यंत आपण गुड मॉर्निंगच म्हणतो. बरं ठीक आहे. सो अशा पद्धतीने आमची सकाळ चालू आहे आणि आमचे जे विकेंडसाठी पेंडिंग कामं ठेवलेले असतात त्यांची सुरुवात आता एकंदरीत झालेली आहे. मी तर म्हणते जे वर्किंग कपल्स असतात ना त्यांच्यासाठी विकेंड एन्जॉईंग डे नाही म्हणता येणार. त्यांना कामामध्येच वेळ जातो त्यांचा, कारण घराची रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो सगळं आवरावंच लागतं विकेंडला. तेच तुमचे रिझर्व डेज असतात कामांसाठी ठेवलेले, अदरवाईज तर होत नाही. सो अशी आपली कामाला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात पहिली आपण जाणार आहोत डीमार्टला. तर डीमार्टला जास्त वस्तू घ्यायच्या नव्हत्या खरं तर, 2-3च, पण मग त्या वस्तू डीमार्ट मधूनच घेऊन एक मनाला आनंद भेटतो. बाहेरून दुकानातून घेण्यात नाही, हो की नाही? तर मग आता डीमार्टला जातोय आणि मेन म्हणजे नाही ते आमच्या घरात म्हणजे मुंबईला आम्ही आमच्या घराच्या जवळपास बरेच डीमार्ट आहे. सो लवकर पोहोचतो आम्ही तिथे. मग आता निघालेलो आहोत तर आणि आज ठरवलंय की आज जोईनगरच्या डीमार्टला जायचं, जे की 2.5 किलोमीटर आहे फक्त. फक्त 2.5 किलोमीटरवर आपल्याला डीमार्ट आहे जुईनगरचं आणि तिकडे जात आहोत. आणि योगेशने मला ताकीद दिली आहे, तू खूप खर्च करते त्याच्यामुळे आज हात आवर थोडासा डीमार्ट मध्ये, असं ते मला म्हटलेले आहे. बघू, मनावर कंट्रोल करेल. पण ज्या लेडीज आहेत त्या समजू शकता, डीमार्ट मध्ये गेल्यावर मनावर कंट्रोल करणं जरा खूप अवघड काम आहे. सो बघू आता काय काय घ्यायचं आहे. तसं तर किराणा जास्त घ्यायचा नाही, कारण जो आम्ही मागच्या महिन्यात भरला होता तोच ऑलमोस्ट बराच बाकी आहे. पण थोड्याशा ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या घेऊ. कपड्याचं सेक्शन आहे रे म्हणा. हे कपड्यांचं सेक्शन आपल्याला इथे न्यायचं, बरं जायचं. चलो आलोच आता, बघून घेऊ. विकेंड आला की कोणत्याही शहरात जा तुम्ही, डीमार्टमध्ये तितकीच गर्दी तुम्हाला बघायला भेटते. उभं राहायला सुद्धा जागा नसतं. टेडी पाहिजे तुला? कोणता घ्यायचं सांग? आज टेडी डे आहे. रेड कलर पाहिजे. देणार तर नाही. खूप मोठा पचका झाला माझा इथंच. व्हिडिओ स्टार्ट न करताच मी बोलायला लागलो होतो आणि बघा कशा असते. तर मी काय म्हणतो, सर्व मुली सारख्याच असतात. एखादी वस्तू जर नवीन घेतली, जसं की लिप बाम, लिपस्टिक, तर जी जुनी आहे ती लगेच तुटणार किंवा खराब होणारच. पहिली गोष्ट, मी घेतला आहे लिप बाम आणि लिपस्टिकचा काहीही संबंध नाही. जरी एका फॅमिलीतले असले लिप बाम आणि लिपस्टिक, तरी वेगवेगळ्या गोष्टी. आपल्या मुलांना काही कळत नाही, शेवटी ते पण लिपच लावायचं, हे पण लिपच लावायचं. आता डीमार्ट मध्ये एक लिप बाम घेतला आणि लिपस्टिक तिने लगेच खराब करून टाकली. नाही आणि काय, बिलकुल नाही. सर्व मुली सारख्या म्हणतात की आम्ही इंडिपेंडंट गर्ल्स आहे. इंडिपेंडंटच्या नावाखाली काही तोडता. म्हणजे एखादी नवीन वस्तू घेतली का मग जुन्या असलेल्या वस्तू एक तर हरवून टाकता बस. पहिली गोष्ट, ही जी लिपस्टिक आहे ही बऱ्याच दिवसांपासून तुटलेली निघालेली. जेव्हा घेतली होती ना ऑलमोस्ट तेव्हाच ती निघाली होती. मे बी तो अगोदरपासूनच प्रॉब्लेम असेल, तर हे अगोदरच निघालेलं होतं. आणि आता मी जस्ट असं काढलं आणि ते खाली पडलं. मग वाटलं की ती आत्ता तुटलीये, आत्ता नाही, अगोदरचीच आहे ती. आणि यांचं असं असतं की काही जरी खराब झालं तर प्रॉब्लेम ह्या लिपस्टिक मध्ये, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग चांगलं नव्हतं, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट सांगतं. मग इतक्या दिवस यूज केला तेव्हा नाही पडला.
कोणत्याही वस्तूला आपण आज सॉफ्टली आज हँडल आज करायला नाही, पाहिजे. नाही, नाही. आजचा दिवस काय मुलींच्या कंप्लेंट करण्यात घालवायचा आहे का? कंप्लेंट नाही, जर तुम्ही मुली म्हणता की आम्ही इंडिपेंडंट गर्ल्स आहे, येस, वी आर इंडिपेंडेंट गर्ल्स. इंडिपेंडंट म्हणजे प्रत्येक तिथं ते डीमार्ट मध्ये जे बॅगचं जे हे होतं ते ट्रिम नाही करता आलं हे तुला. काय होतं हे त्याला काहीतरी नाव होतं. सेल. सील सील तोडता नाही आलं. इंडिपेंडेंट मध्ये मुलीच सांगतात तिथल्याच एका काय मुलीने तिला बोलायचं काय तोडून दिलं नाही. त्या बॅगचं सील. येस, ती पण एक मुलगीच होती, ती पण इंडिपेंडेंट आहे, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, चला आमची मुली डीमार्ट मधली independent झाली आहे. शॉपिंग, आता दे सोडून. हो, आलो होतो 3 वस्तू घ्यायला. 3 वस्तू घ्यायला आलो होतो, तरी बरेचसे त्यात एक जे की गाडीसाठी युजफुल कॅम्प फ्युअर कॅम्फरचं. कोण रोजचा घेतलाय यावेळेस. लास्ट टाइम कोणता होता कॅम्फरचं. कॅम्प कॅम्प आता आता येस. कुठे जायचं मग? आता घरी. आता निघू घरी. चलो बाय. बाय. तर डीमार्ट मधून आम्ही आलेलो आहोत आणि सहज म्हटलं तुमच्याशी शेअर करावं काय किराणा आम्ही घेतलेला आहे. तर नेहमीच असं होतं आणि तुमच्यासोबत पण होतच असेल की घ्यायला जातो आपण 2 किंवा 3 वस्तू जे ठरवून जात असतो आणि त्याच्या एक्स्ट्रा येतं हे जेव्हापासून डीमार्ट आलेलं आहे ना कन्सेप्ट मध्ये तेव्हापासून होत हे, बरोबर आहे. आणि पूर्वी काय असायचं? हा एक्सपिरियन्स प्रत्येकाला येत असतो की हम्म, आपण डिसाईड करून जातो आपल्याला फक्त याच गोष्टी घ्यायच्या, पण तिथे गेल्यानंतर आपण डिसाईड एक्स्ट्रा करतो. होतं, हा, बरोबर. मग आपण अरे यार हे पण घेऊ, अरे यार ते पण घेऊ, ते पण हा. लागल, मग असं म्हणजे करत या करत आपलं बजेट वाढूनच वाढतं आणि म्हणजे हे अं, जी घ्यायची नसती ती पण गोष्ट आपल्याला दिसली की ती आपण घेतो आणि न कामाची पण असते बऱ्याच वेळा तरी पण घेतो. पूर्वी काय व्हायचं, पहिले घरी आई वगैरे असायचं त्या लिस्ट तयार List करायच्या, करायच्या. बरोबर आहे. लिस्ट तयार करून हा, हा. मग शॉप मध्ये जायचं. शॉप ती मध्ये लिस्ट काय आपण किराणा आतमध्ये द्यायची. जाऊ शकत नाही. हा, जे शॉप मध्ये दुकानदार असेल त्याला ती लिस्ट द्यायची आणि तो तितके वस्तू आपल्याला देतो. इथे विषय संपत होता. बरं. अगोदरच आपल्याला काय गरज आहे ते. आता काय होतं, जरी लिस्ट बनवलेली असली ना, आता आम्ही आज तर लिस्ट मोस्टली आम्ही नेहमीच लिस्ट करून जातो. लिस्ट करून गेलं तरी पण तिथं आजूबाजूला दिसलेल्या गोष्टी आपण मग घेतो. पण तरीही आम्ही आज जास्त काही एक्स्ट्रा नाही घेतले, बरोबर आहे. 3 वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेऊन वरती थोडेफार एक्स्ट्रा झाले. जास्त नाही, आमच्या 1,500 रुपये फक्त झालेला आहे. फक्त नाही म्हणता येणार. 1,500 रुपये झालेले आहेत. पण याच्यामध्ये कुठलाही किराणा सामान जे आपल्याला लागतं घरात किचन मध्ये ते कुठलंही घेतलेलं नाही. त्याच्या व्यतिरिक्तच गोष्टी होत्या ह्या. आणि तसं जर आम्ही प्रत्येक महिन्याचा किराणा पकडून जर घ्यायला गेलो तर एक 3,500-4 पर्यंत लागतो महिन्याचा, बरोबर आहे. 3,500-4,000 आम्हाला दोघांसाठी. दोघांसाठी लागतो. पण मोस्टली मला असं होतं ना की ह्या महिन्यात आपण किराणा भरलाय तर पुढच्या महिन्यामध्ये आपण तो भरत नाही. मग फक्त ज्या गोष्टी संपताय ते पण किचनच्या व्यतिरिक्त असतात त्याच, म्हणजे प्रत्येक महिन्यात आम्ही किराणा भरतो असं नाही. मग फक्त ज्या गोष्टी लागतात त्याच घ्यायला जातो. राईट. आता तुम्हाला दाखवते 1,500 मध्ये नेमकी आम्ही काय घेतलं काय काय. घेतलं? हा, त्यात सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ती काय पाहिजे बाहेर. हे वाला. ओ, तर मला याचा कलर खूप आवडला. हँगर आहे, यामध्ये आपण खूप काही वस्तू ठेवू शकतो. याला पॉकेट. 5 पॉकेट्स दिलेले त्यांनी, तर यात पण आपण ठेवू शकतो. हा, मुंबईमध्ये आमचा काय प्रॉब्लेम होतोय की हे आमच्याकडं बघा, सामान तुम्ही बघू ठेवायला शकता. जास्त स्कोप नाहीये. सगळे सामान पुण्यामध्ये आहे आपलं, राईट. त्याच्यामुळे आम्ही ठेवायला जरा अडचणीत होतात. तरीही ते बरेच कप्पे आहेत ठेवायला, पण ते सगळं मेसी होऊन जातं. म्हणून मग हँडी व्हावं म्हणून हे एक छान आवडलं. क्यूट आहे, मस्त कलर खूप छान आहे आणि वेल्वेट याचं टेक्स्चर आहे ना. पिकॉक कलर विथ वेल्वेट टेक्स्चर. फक्त 129 ला भेटले डीमार्ट मध्ये. जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन घेऊ शकता. मला वाटलं की गिफ्ट करणार आहे सबस्क्रायबर. त्यानंतर टिश्यू पेपर आणि हे लागतातच घरामध्ये, संपत आले होते म्हणून हे एक घेतलंय. त्यानंतर साहेबांसाठी हे घेतलंय. त्यांचं म्हणणं आहे की मी लॅपटॉप वगैरे क्लिनिंग साठी मला पाहिजे म्हणून त्यांनी घेतलेलं आहे हे. तुम्हाला थोडस बॅकग्राऊंड आवाज येत असेल कदाचित, खाली सोसायटीमध्ये कुठेतरी काहीतरी पूजा वगैरे चालू आहे त्याच्यामुळे. टूथपेस्ट आणि टूथब्रश साठी हे जे होल्डर्स आहेत, टूथब्रश होल्डर ते घेतलेले आहेत. ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा तुम्ही कुठे जाणार असेल तर हे मस्ट निडेड आहे. आमच्याकडे ऑलरेडी पण आहे ते, पण पुण्याला आहे तो, मग इथं पण एक घेऊन आलेलो आहोत दोघांसाठी 2 पेअर.
त्यानंतर हे आहे हार्पिकच, हार्पिक नाही म्हणता येणार बट क्लिनिंग साठी आहे. हार्पिक मध्ये जे रेड वाले येतं त्याचं हे दुसरं सबस्टिट्यूट म्हणता येईल. याचं आहे पोज 10चं, स्वस्त आहे कम्पॅरेटिव्हली हार्पिकच्या. सो त्याला हे यूज करून बघू कसं आहे काय. हे बघा काय क्लिनिंग साठी हे हात टाकला तुम्हाला जे पाहिजे ते साफ करता येते. हे बघा मला साफ करायची गरज नाही. काही पण क्लीन करू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल लॅपटॉप स्क्रीन, टीव्ही स्क्रीन, टेबल, ग्लास, नंतर बाईक सुद्धा तुम्ही याने वॉश करू शकता. कपड्याने होत नाही का? नाही, एकदम स्मूथ आहे. डस्ट वगैरे जी असते बाईकवरती, कारवरती, त्यातून तुम्ही याने एकदम इझिली क्लीन करू शकता. मल्टीपर्पज. प्लास्टिक हुक्स घेतलेल्या आहेत, थोड्याफार लागतात घरामध्ये कुठेतरी काहीतरी चिकवायचं असेल तर सो त्याच्यासाठी. त्यानंतर एक ब्रश एक्स्ट्राचा हिच्यासाठी. हिला आधीच्या ब्रश मी ती क्लीन नव्हते करता येत प्रॉपरली, सो तिने एक नवीन क्लीन नव्हतं करत नाही, हार्ड. त्यानंतर घेतलेले आहे हे ड्रायफ्रुट्स मिक्सचर वाले 3 पॅकेट. जे हे 2 आहे हे मिक्सचर वाले आहे आणि हे काही ब्लॅक रेझिन म्हणजे काळ्या मनुका. सो थोडंफार ऑफिसला थोडीफार भूक लागते कधीतरी म्हणून मग छोटस पाहिजे आपल्या टिफिन मध्ये. या तिन्ही गोष्टी फक्त याच्यासाठी घेतल्या. तिने स्पेशली तिने स्वतःसाठी ऑफिसला खायला. तुम्ही नाही खाणार मी खात नाही. का? खायला पाहिजे ना, चांगली गोष्ट आहे ना ड्रायफ्रुट्स. बरोबर आहे की नाही? बघू ती किती देते मला त्यातलं खाऊ. बस काही नाही. मी जेव्हा माझ्या डब्यामध्ये ऑफिसला 2 डब्बे केले मी, एक छोटे म्हणजे 2 छोटे डब्बे मी माझ्या डब्यात टाकते, तेव्हा दुसऱ्या आणखी एका डब्यात टाकते आणि इथं हॉल म्हणजे बेडरूम मध्ये आणून ठेवते, जिथे हे कामाला बसतात ऑफिस साठी बसतात तिथे मी त्यांच्या ऑफिस लॅपटॉपच्या म्हणजे बाजूला आणून ठेवते एक डब्बा. नाही करत आणि लगेच बघा व्हिडिओ चालू असतात ना, मी खाणार नाही म्हणे, फक्त याच्यासाठी घेतलंय आणि लगेचच सुरू केले. वा वा वा, व्हिडिओ बंद व्हायची तरी वाट बघायची, मग बोलायचंच होतं. थँक्यू. त्यात पण काळा म्हणून होतं ना. अच्छा, लिप बाम हा तरी त्यासाठी तुम्ही पण लावता. आणि त्यानंतर हे वॉशिंग मशीनचं लिक्विड घेतलेलं आहे. हे गोदरेज मध्ये घेतले. लास्ट टाइम आपण कोणतं आणलं होतं? एरियलचं. पण हे पाऊच येतं आणि स्वस्त होतं, मग आम्ही असं काहीतरी सबस्टिट्यूट शोधत असतो. एखादी गोष्ट महाग भेटत असेल तर त्याचं चांगलं व्हर्जन सर्च करून मग ते घेतो, जिथे होऊ शकतं तिथेच. एक छोटीशी गोष्ट बाय क्यूट वाले. आणि एवढ्या वस्तू आमच्या झालेल्या आहे. तिच्या आहे बघा 1325. मी जर 1500 म्हटले होते तर 1325च्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इकडं दिसत असेल. 1325 मध्ये एवढं सगळं किराणा आलेला आहे. किराणा नाही म्हणता येणार, गरजेच्या वस्तू तर नाहीये ह्या. ग्रोसरीज. ग्रोसरी नाही मग काय म्हणते लागणाऱ्या वस्तू इसेन्शियल. आजकाल हे आपण इसेन्शियल झालेले आहेत. पहिली इसेन्शियल काय होतं? अन्न, वस्त्र, निवारा. सो आता थोडस आराम करतो, मग 1-2 काम आहेत ते करून घेणार मी आणि मग आपल्याला जायचं आहे आज अटल सेतूला. तिकडे जाणार आहोत. आय एम व्हेरी एक्साइटेड टू गो अटल सेतू. चलो बाय बाय.